नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने किरण नागती यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक 21 मधील नागरिकांसाठी आरोग्य कार्ड या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या कार्डच्या माध्यमातून नागरिकांना विविध वैद्यकीय सेवा, तपासण्या व उपचारांवरती सवलती मिळणार असून आजारपणात होणारा आर्थिक भार कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. या आरोग्य कार्डचं वाटप माजी ज्येष्ठ नगरसेवक भास्कर पाटील किरण नागती यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलेलं आहे. या आरोग्य कार्ड अंतर्गत सामान्य तपासणी, रक्त तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी, MRI, CT स्कॅन, डायलिसिस, शस्त्रक्रिया, हॉस्पिटल सेवा, ICU सुविधा, औषधांवरील सवलती इत्यादी 21 सेवा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी या कार्डचा मोठा उपयोग होणार आहे. We are for you या ब्रीदवाक्याखाली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांचा मुख्य उद्देश म्हणजे सर्वसामान्य कुटुंबांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज आणि कमी खर्चामध्ये उपलब्ध करून देणे. आजच्या वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवरती ही योजना नागरिकांसाठी दिलासादायक ठरणारी आहे. आरोग्य कार्डबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. नमस्कार, मी कौस्तुभ सुदेश राऊत, चिखलवाडीचा रहिवासी आहे आणि संघटनेसाठी मी कार्यरत सुद्धा आहे. किरणासोबत गेले खूप वर्ष. फक्त संघटना नाही तर आदित्य प्रतिष्ठान असू दे किंवा We are for you असू दे, अशा अनेक संस्था किरणाने हे केल्या, चालू केलेल्या आहेत. त्याच्यामार्फत प्रभागातल्या नाही तर ठाण्यातल्या, महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या संख्येने ज्या जनतेला आपण मदत करत असतो. आता हा किरणाने नवीन उपक्रम चालू केले, आरोग्य कार्ड म्हणून प्रभाग क्रमांक 21 साठी खास करून. तर या कार्डमध्ये आपल्याला खूप साऱ्या सोयीसुविधा मिळणार आहे, जसं की हॉस्पिटलमधनं सवलती असू देत किंवा अनेक वेगवेगळ्या ब्लड टेस्ट असू देत, ब्लड टेस्टच्या सुविधा असू देत किंवा विविध जसं मी इथे बघाल वेगवेगळ्या आहेत. इवन अंत्यविधीसुद्धा जर कोणाचं, आता आपल्या प्रभागामध्ये ब्राह्मण लोक खूप आहेत, त्यांचे मुलं किंवा इतर मुलंसुद्धा परदेशामध्ये शिकायला जातात, तेव्हा त्यांचं कोणी नसतं इकडे. त्यावेळेला अंत्यविधी करायची असेल तर त्यावेळेला अंत्यविधीसाठी कोणी नसतं. त्यावेळेला किरणदादा किंवा किरणदादाची टीम जी आम्ही आहोत सगळीजणं जातो. त्यावेळेला जेव्हा दुःखाच्या कार्याला, फक्त सुखाच्या नाही तर दुःखाच्या कार्याला सुद्धा आम्ही त्यावेळेला जाऊन जातो. असे विविध कार्य घडतात. आणि हे जर कार्ड आपण बनवलं तर त्या कार्डची नोंद, त्याची जी डेटा आहे तो सगळा आपल्याकडे नोंद राहणार आहे. फक्त आपल्याला आधार कार्ड देऊन आपल्याला हे कार्ड बनवून घ्यायचं आहे, ज्याचा उपयोग भविष्य काळामध्ये होणार आहे. चाळीतल्या लोकांना राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यामध्ये किंवा इतर ठिकाणी जेव्हा आपल्याला काही आजार वगैरे येतात, ब्लड टेस्ट वगैरे करायचे असतात, आपल्याला तेवढी इन्फॉर्मेशन नसते चाळीतल्या लोकांना किंवा तेवढी इन्फॉर्मेशन असते ते कुठे जायचं किंवा कुठली टेस्ट करायची, त्या सगळ्या गोष्टींसाठी हे कार्ड खूप उपयोगी पडणार आहे. माझं नाव आरती अरुण भुजबळ, राहणारी चिखलवाडी. आम्ही नागती सरांबरोबर जे सांगणार आहे, खरंच मला त्यांचं मनापासून आभार मानायचे आहेत म्हणून मी इथे बोलायला उभी राहिले. आज पहिली गोष्ट, कोरोना काळात त्यांनी पुष्कळ सेवा केली. लहान कोणाची, बहिष्कार माणसांची वगैरे सगळ्यांची सेवा केली. त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला जे लागणाऱ्या वस्तूसुद्धा त्यांनी वाटप केलं. परत त्यांनी आमच्या इथे स्लॅब पडला, स्लॅब पण त्यांनी लगेच हे करून त्या माणसाला दवाखान्यात नेऊन त्याची हे करून दवा पाणी औषधाची सोय करून दिली. परत दरवर्षीप्रमाणे आमच्या इथे पाणी भरतं, ते सुद्धा ते स्वतःहून येऊन पाण्यात उभं राहून आमची एकेकाला सेवा देतात. याचप्रमाणे तसे नाळ भरणं, हे करणं, सगळं हे त्यांची सेवा आम्हाला हे होते. म्हणून आम्हाला नागती सर हवे. माझं नाव प्रसाद खामकर, मी राहायला हनुमान क्रीडा मंडळामध्ये. गेले 10-15 वर्षापासून किरणदादा आपल्यासाठी सगळीच कामं करतोय. कधी कोणती मदत लागली तरी तो एका हाकेवर आपल्या धावून येतो. मग वाडीमध्ये पाणी भरलेलं असेल किंवा बाकी काही सवलती असतील, की झाड पडलं आहे, कोणी आजारी असेल काही, तर किरणदादा आपल्या नेहमीच मदतीला येतो. तरी किरणदादाने आता We for you आरोग्य कार्डचा आपलं एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामध्ये आपल्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये किंवा गेलात तर 50 to 20% ऑफर असणार आहेत. तसेच रात्री कोणतीही अडचण आलो, रात्री 1-2 जरी वाजता किरणदादाला फोन केला तरी किरणदादा आपल्या मदतीला नक्कीच धावून येतो. व येणाऱ्या जर महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालं
तर आपण किरणदादाला सपोर्ट करून एक विजयाचा भगवा आपण महानगरपालिकेवर फडकू अशी माझी इच्छा आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच ठाण्यातील काँग्रेसला भलं मोठं खिंडार पडलं आहे. ठाण्यात काँग्रेस पक्ष संपवणाऱ्या जिल्हाध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गिरी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसला अखेरचा रामराम करीत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीम मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सुहास देसाई, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहसिन शेख, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष वीरू वाघमारे येथे उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विविध पक्षातील माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ओघ अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश सुरू आहे. ऐन नाताळचा मुहूर्त साधत राष्ट्रवादीच्या नजीम मुल्ला यांनी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांना जोरका धक्का दिला आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गिरी यांच्या समवेत राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जतेन गिरी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तेजस गोपाल, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव जयेश पाटील, ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश क्षीरसागर यांसारख्या शेकडो युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आता हाती बांधलंय. राष्ट्रवादी पक्षात घेतल्यानंतर ॲडव्होकेट आशिष गिरी यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांवरती टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस पक्षावरती आपलीच मूळची नाराजी नसून पक्षादेश न पाळणाऱ्या सध्याच्या जिल्हाध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून काँग्रेस सोडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. खूप आनंदाची बाब आहे आणि आनंदाचे दिवस आहे की तरुण हे पक्षाची, कुठल्या पण पक्षाची शक्ती असते. जसा सन्माननीय आपले सुभाषचंद्र बोस साहेबांनी सांगितलं हो का, मला रक्त द्या मी तुम्हाला आझादी देईन, म्हणजे त्यांनी संबोधित तरुणांना केलं होतं की तरुणांनी त्यांच्याबरोबर सोडले तर स्वातंत्र्य भेटेल, आणि तो सत्य झाला होता. म्हणजे तरुणांची शक्ती तेवढी मोठी प्रमाणावर असते. आज खूप मला आनंद होतो का माझा जुना सहकारी आणि तरुणांसाठी तळपडणारा, काम करणारा, त्यांच्या सोबत राहणारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा ठाणे शहर जिल्ह्याचा अध्यक्ष आशिष गिरी, त्यानंतर ठाणे शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष श्यामगिरी, हे सर्वांनी आणि त्याच्या असंख्य, म्हणजे तो आमच्या भोसले असतील, इतर जे असतील, जे प्रदेश कार्यकारिणीवर होते, पण तमाम ठाण्यातील सर्व तरुणांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सलाम ठोकून आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. ही एक सुरुवात आहे ठाणा बदलण्याची, ठाण्याच्या विकास कामांची आणि एक नवीन दिशा देण्याची. आणि नक्की मी त्यांना एवढा शब्द देतो का विश्वासाला तडा देऊ जाणार नाही. जे ठाण्याच्या विकासाचा ध्येय आम्ही घेऊन
एकटे चलोरेचा नारा देऊन आम्ही निघालेलो आहे. नक्की यश देव आम्हाला आमच्या चरणी देऊया आणि ठाणेकरांची आशा, ठाणेकरांचा विश्वास आणि ठाणेकरांना ठाणा बदलण्याचा दूरदृष्टिकोन नक्की आम्ही साधणार. हे विश्वास मला आणि तमाम तरुणांवर आहे. काँग्रेस असो, सर्व पक्षीय कार्यकर्ते, खास करून तरुण पिढी ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे जात आहे. सन्माननीय आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कार्य करण्याची पद्धत आणि त्यांचाच वारसा धरून ठाणे शहरामध्ये आमचे नेतृत्व आम्ही ज्यांना मानतो ते सन्माननीय नजीब मुल्ला साहेब, परंजपे साहेब असतील, आमचे सुहास देसाई साहेब असतील, यांनी ज्या पद्धतीने ठाणे महापालिकेतील सर्व विभागातील लोकांचे प्रश्न मार्गी लावतात किंवा कोण काय आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हे न करता, भेदभाव न करता आपल्या ठाणे शहरातील प्रत्येक युवक, प्रत्येक माणूस, प्रत्येक नागरिक हा आमचा नागरिक आहे. आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ज्या पद्धतीने ऑफिस आहे, असं ऑफिस या ठाणे शहरातील जे सत्ताधारी असतील नाहीतर विरोधक असतील यांनी सुद्धा लोकसेवेमध्ये दिलं नाही. एवढ्या पद्धतीच्या सुखसोयी या कार्यालयात असतात. सर्व योजना असतील, शासकीय योजना असतील, महापालिकेच्या योजना असतील, म्हणजे आपली लाडकी बहीण योजना असेल, या कार्यालयातून सन्माननीय नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वात केले जातात. आज माझी खरं भावना बोलायला गेलो तर जणू मी माझ्या कुटुंबात आलेलो आहे. मला आज अतिशय आनंद होतोय आणि हा निर्णय घेताना माझ्या पाठबळ पूर्ण ताकदीने माझे जे सहकारी उभे होते, त्यामुळे मला असं वाटतंय की मी पूर्ण माझ्या परिवारामध्येच आणि माझ्या कुटुंबामध्ये आलोय. त्यामुळे मला खूप आनंद होतोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये प्रवेश करून. काँग्रेस पक्षाची नाराजी नव्हती. काँग्रेस पक्षाने कोणाला तरी फक्त मीच काँग्रेसचे सर्व आहे मी पणा करून त्यांनी पक्षाचं पुन्हा संपवण्याचं काम चालू केलेलं आहे. वेळ आली तर मी नक्की तुम्हाला सांगेल. फक्त जेव्हा पक्ष कोणती प्रोटोकॉल पाळतो किंवा कोणती यादी बनवतो किंवा काही व्हीप बनवतो, त्या व्हीपला देखील न मानणारे अध्यक्ष आहेत, त्यांना हट्ट धरून ठेवलेला आहे. त्यामुळे मी पक्ष कुठेतरी संपत आहे, त्यांची स्वतःची कुवत शून्य जरी आहे पण पक्षाला कुठेतरी संपवण्याचं काम करतात. त्यामुळे विकासाच्या दिशेने पळण्यासाठी महानगरपालिकेमध्ये सर्वांच्या कामासाठी मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. शिवसेना व महाराष्ट्र निर्माण सेनेच्या युतीची घोषणा झाल्यानंतर ठाण्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आज दोन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्रित शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, मनसे नेते ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, इतर पदाधिकारी यांनी एकत्र येऊन धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तर कोर्ट नाका परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला देखील अभिवादन केले आहे. आगामी पालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे पक्षाचे पदाधिकारी एकदिलाने काम करतील. तसेच ठाणे महापालिकेमध्ये दोन्ही पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून कसे येतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येईल असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला आहे. NKT महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक नरेंद्र इंगळे यांच्या निवृत्तीनिमित्त 23 डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये सन्मानपूर्वक भावपूर्ण निवृत्ती समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातून इंगळे यांच्या प्रदीर्घ व निष्ठावान सेवेला कृतज्ञपूर्वक निरोप देण्यात आला आहे. या प्रसंगी व्यासपीठावरती समाजरत्न नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील, उपप्राचार्य डॉक्टर मानोशी बागची, माजी प्राचार्य करखळे तसेच कार्यक्रमाचे मानकरी नरेंद्र इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिद्धी वळूंज यांनी अत्यंत सुयोग्यरित्या केले. समारंभाच्या सुरुवातीला समाजरत्न नानजीबाई खिमजी ठक्कर ठाणावाला यांच्या हस्ते इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रशासनातील कार्यकुशलता, शिस्तप्रियता, महाविद्यालयाप्रती असलेल्या निष्ठेचं विशेष कौतुक करण्यात आलंय. त्यानंतर उपस्थित मान्यवर प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी इंगळे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली आणि पुढील निवृत्त जीवनासाठी त्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि यशाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीने मासुंदा तलावासह उपवन तलावाकाठी गंगा आरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. उपवन तलाव येथे 30 डिसेंबर तर मासुंदा तलाव येथे 31 डिसेंबर रोजी ही गंगा आरती होणार आहे. या दोन्ही ठिकाणी सायंकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये आरती होणार आहेत. सरत्या वर्षाला उत्साहात निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्याची परंपरा सर्वत्र असली तरी ठाण्यात यंदाचे हे नववर्षाचे स्वागत भक्तिपूर्ण वातावरणामध्ये साजरे केले जाणार आहे. गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचे स्वागत उत्साहाने केले जाते. पाडव्यानिमित्त शहरात स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं. तर दरवर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलावाजवळ दीपोत्सव आणि तलावाच्या काठावरती गंगा आरती करण्याची परंपरा आहे. मात्र यावर्षी गंगा आरती गुढीपाडव्याऐवजी नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेली आहे. सध्याच्या सामाजिक परिस्थितीत युवा वर्ग सांस्कृतिक मूल्यांपासून दूर जात असल्याचं दिसून येत आहे. हा युवा वर्ग सांस्कृतिक दृष्टीने पुढे यावा तसेच त्यांची ऊर्जा सकारात्मक पद्धतीने व्हावी या उद्देशाने यंदा 30 आणि 31 डिसेंबर रोजी गंगा आरतीचं आयोजन करण्यात आल्याचं न्यासाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. नमस्कार. श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्ष स्वागत यात्रेच्या अनुषंगाने आपण संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम करत असतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नुकतंच झालेलं हे या यात्रेचं 25वं वर्ष होतं. या वर्षाची तयारी म्हणून आपण 30 आणि 31 डिसेंबर रोजी म्हणजेच नवीन आंग्ल वर्षाचं स्वागत करण्याची तयारी यावर्षी थोडी वेगळ्या पद्धतीने करतोय. 30 तारखेला उपवन येथे गंगा आरती व 31 डिसेंबरला मासुंदा तलाव येथेही गंगा आरती होणार आहे. येणारं नवीन वर्ष हे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश देणारं, ज्ञानाचा प्रकाश पसरवणारं असं ठरावं आणि म्हणून एकत्रित येऊन संघटित होऊन आपण ही गंगा आरती करणार आहोत. वाराणसीहून गेल्याही वर्षी जे महापंडित आलेले होते त्यांना आपण यावर्षीच्या आरतीसाठी बोलवलेलं आहे. दोन्ही ठिकाणी आरतीची वेळ संध्याकाळी 7 ते 10 या वेळात असणार आहे. समस्त ठाणेकरांना आग्रहाचं निमंत्रण करतोय की ह्या दोन्ही ठिकाणी आपण आवर्जून उपस्थित राहावं. येणारा आपला पुढचा कार्यक्रम म्हणजे 12 जानेवारी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो. जगाचे आदर्श असणारे स्वामी विवेकानंद हे संपूर्ण युवा पिढीचे प्रेरणास्थान आहेत आणि म्हणून स्वतःचं आरोग्य टिकवावं आणि काहीतरी सकारात्मक काम करावं म्हणून आपण या युवा दौडचं आयोजन केलं आहे. गेल्याही वर्षी आपण ही युवा दौड साजरी केली होती किंवा युवा दौड आयोजित केली होती, ज्याच्यामध्ये सांगायला खूप आनंद वाटतो की जवळजवळ 2200पेक्षा जास्त शालेय महाविद्यालयीन युवक युवती यामध्ये सहभागी झाल्या होत्या. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून याही वर्षीची ही युवा दौड अशीच यशस्वी पार पडण्यासाठी आपण सगळ्यांना आवाहन करूया. आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संपर्क करावा आणि ह्या 10 जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या युवा दौडमध्ये सहभागाचं आग्रहाचं आमंत्रण आपण श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने देऊया. विजन 2047 युवकांचा सहभाग या दृष्टीने आपण गेल्या वर्षभरात अनेक महाविद्यालयामध्ये व्याख्यानं आयोजित केली होती. मग युवकांना आकर्षित करण्यासाठी काय आवडतं तर सध्या युवकांना रील्स बनवायला फार आवडतात आणि म्हणून या रील्स स्पर्धेचं आयोजन आपण केलेलं आहे. 31 डिसेंबरपर्यंत आपण ही रील्स पाठवू शकता, ज्याच्यामध्ये स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे, माझं कुटुंब माझी संस्कृती, रस्ता सुरक्षा माझी जबाबदारी या 3 विषयावरती आपण रील्स बनवून पाठवू शकता. येणाऱ्या ह्या कार्यक्रमांमध्ये मी ठाण्याचा नागरिक आहे आणि ही यात्रा माझी आहे असं समजून आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे सचिव म्हणून मी डॉक्टर अश्विनी बापट आपल्या सगळ्यांना आवाहन करते. नमस्कार. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.